आपल्याला विजिटला जायचंय रत्नागिरीला आपल्या विजिटला जायचंय गाईस, त्यामुळे शॉपिंगला आलोय. आता आपली विजिट आहे गजरे मारायचं, त्यामुळे शॉपिंगला आलोय. शॉपिंगला चेक करा गाईस शॉपिंग. इथं आपण कपडे घेणार आहेत. आता आपण कपडे घेणार आहेत. हे आपले कपडे घ्यायचे, कपडे घेऊ ना. सगळं सामान घेतलेलं आहे. बिस्किट दामके बिस्किट सगळं सामान घेतलेलं आहे गाईज. ORS पासून सगळी खरेदी केली. इलेक्ट्रॉल पावडर, ORS, इनो घेतलाय. अजून सगळं घेतलंय. गोळ्या कुठे गेल्या? गोळ्या पण घेतल्या. आपल्या लूज मोशन पासून प्रत्येक गोष्ट नाही का, प्रत्येक गोष्ट घेतली. मेडिकल इतका सगळं शॉपिंग केली. हाय गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. गाइस आता सध्या पीठरामा सोडायला चाललेला आहे आणि आमच्या पाठीवरचं हे ओझं बघून तुम्हाला समजलं असेल आमच्या पाठीवरती किती, खांद्यावरती आमचे किती ओझ आहे. आणि आम्ही फुल बॅकपॅक केलेली 2 दिवसांसाठी. आम्ही चाललोय फक्त 2 दिवसासाठी, पण आम्ही बॅकपॅक केली. जस्ट काय आम्ही चाललोय 1 महिन्यासाठी. आम्ही इतके कपडे घेतलेत तुम्हाला सांगू शकत नाही किती कपडे घेतलेत. तुम्हाला सांगू शकत नाही किती कपडे घेतलेत, असा विषय. आणि मेन म्हणजे आपली विजिट चालली म्हणून आपण फिरायला स्पेशल फिरण्यासाठी नाही चाललो. आपली विजिट आपली कुठं चालली तर आपण चाललोय रत्नागिरीला. आपली विजिट आपण चाललोय रत्नागिरीला. आपली विजिट चालली गजरे मारायचं. इथे विजिट चालली आपली. सोबत आपले भरपूर असे काही नवीन स्पॉट्स होणार आहेत गणपतीपुळे. आणि डे 1 सुरू झालेला आहे आपल्या ट्रिपचा. डे 1 काय म्हणू शकतो आपण, नाईट 1 आहे ही गाईज. आपल्या गजरे मारायचं आपल्या ट्रिपचा. गजरे मारायचं रत्नागिरी विजिटचा डे 1 सुरू झालेला आहे गाईज आजपासून. रात्रीचं आत्ता वाजले 10 वाजता आपलं निघायचं नियोजन आहे. 9:30 वाजता निघायचं नियोजन होतं, पण 10:30 वाजताच आपलं वाजणार आहे. ती मला माहिती आहे, कारण उशीर होतच असतो पोरांच्या ट्रिपमध्ये, ह्याच्यामध्ये विजिटमध्ये. ठीक आहे गाईज, आता तुम्हाला दाखवतो बस आली, काय झाले, राहिले, काय झाले, सगळं अपडेट पुढचे देतो. आता तुम्ही ब्लॉग वॉच करा आणि एन्जॉय करा. स्टे ट्यून पुढच्या सगळ्या अपडेटसाठी. गाईज बस काय अजून आलेली नाही. वाजले 10 वाजून गेले. किती वाजले चेक करतो, 10 वाजलेत. बस काय अजून बसचा आत्यापात्या नाही. सगळा आळमडळम कार्यक्रम चाललाय. आळमडळम काय नाही. आपलेच भैया भेटलेले, काही विषय नाही. त्यांनी ओळखलं आपल्याला, आपले सबस्क्रायबर असतील असं मला वाटतंय. काही विषय नाही. अजून सगळा आळमडळम कार्यक्रम चाललाय. बस काय अजून आत्यापात्या नाही. गुल्लय बस. काय म्हणतात काय होतंय. 10 वाजून गेलेत. बस आल्यावर तुम्हाला अपडेट देतो. भाऊ या ठिकाणी विजिट निघालेली आहे आता भाऊ. आणि नाही हल्ली अजून गाडी गाईज. गाडी सगळेजण जागा पकडतात गाईज. फुल एनर्जी माझ्या भावाला. एनर्जी. हाऊस द जोश. ओ वाव सो जोश. गॉक गरम गारे गोडे. गाईज ह्या प्रकारे सगळ्या मुली एकत्र समोर गोळा झालेल्या आहेत. आणि लाईटी समोर त्यांना म्हणलं उभा राहावा. सगळे भांडणं विसरून, तंटा विसरून पद्मावती ट्रॅव्हल्सची आपण गाडी सांगितलेली आहे. गाडी सांगितल्यानंतर मोठं राजकारण झालंय निम्म्या रातच्या. चालते फोटो. आता ग्रुप फोटोची वेळ झाली. झालेली, त्यामुळे सर्वांनी लाईन. काय विषय नाही, फोटो काढायचे आहे सगळ्यांना. चालते गाईज, ग्रुप फोटो आहे. आम्ही गेले विजिटला जाताना 250 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं. ह्या 250 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं. अजून गरीबी लय वाईट आहे. 250 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं, ते बी बुलेट मध्ये. 5000 बुलेट नंबर होता. बुलेटचा नंबर 5000 होता. काही बी सांगायचं. फलटण मध्ये आलो. फलटण जगताप. फलटण मध्ये आगमन झालेलं आहे आपलं.
आणि फलटण मधनं घरात रामभाऊच्या घरापाशी थांबणार आहे आपण का तर तिथे फलटण केक मध्ये- मिळणार आहे आता एक मॉन्जिनियसच्या क्वालिटीचा केक मिळणार आहे असा उत्तम अशा दर्जेदार प्रकारची चव मिळणार आहे. विषय काय म्हणायचा होता आपण फलटण मध्ये आगमन झालं नाही तर आपलं आगमन होऊन आता आपण निरागमन झालंय आपलं. आपण पुढे निघालोय फलटणच्या फलटणचा रोड आहे पुसेगाव मार्गे आपलं पुढे जाणार आहे. पुसेगाव मार्गे आपण पुढे जाणार आहे. बाहेर खिडकीनं डोकवायला लागल्यात काय करतंय काय येड्यात बोलतोय कुणाबरोबर बोलतोय जाऊ द्या तुम्हाला पुढे अपडेट देतो. आणि केकचा विषय असा आहे की केक मिळणार आहे आपल्याला पाम आपल्याला केक मिळणार आपण आणणार आहे. आपलं केक कटिंग सेरेमनी घ्यायची विजिटची. आमचे मामा आहेत हे आमचे मामा आहेत. शूटिंग काढतो हो मेमोरी म्हणजे तुम्ही टीवायला आमचा व्हिडिओ लावचाल ना क्या पता कहाणी के पन्नो में तसलं गाणं लावचाल चालतंय. आपल्या थांबायचं फोटो घरापाशी केक बी खेळतोय आपण मस्त पायनॅपल फ्लेवर सांगितलं मी येणार आहे. चढ भाई आलता गाईज आपल्याला केक द्यायला आपल्या घरापासून. ओके ठीक आहे गाईज बंद करा बाय 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 बाय. कसं जरा जाऊन द्या हो एक लाईन घे चल गेला काय एवढा जीव जातो. वैयक्तिक गाडी आपल्यासाठी थांबवलेली चहा आणि डोनट खायसाठी काही विषय नाही मोकळं व्हायचं होतं. आणि हो काय याने पण डोनट घेतले काही विषय नाही. डोनट किती वाजल्यात विंग 1 राऊंड फिगर झाली. आणि सध्या आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. चहाची तलब झाली रात्रीच्या 1 वाजता आणि सोबत घेतलंय डोनट. चालते एन्जॉय करतो आणि पुढचं अपडेट लगेच पुढच्या क्लिपमध्ये. खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठते अंधार चांदणे खाणे आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्री सखेळ झाले. हाय गाईज आता आपण सध्या उंब्रजमध्ये आता आपली बस आहे वॉशरूमसाठी थांबलेलो. वॉशरूमसाठी आणि डॉग उडवून भेटलाय आपल्याला इथे इकडं. कुठे गेला चल 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 यो चल आलाय वॉशरूमसाठी थांबलेलो. झालंय मॅडम झाले ना सगळे चल बाय बाय. गाईज आता आपण उंबरले घाटात इकडे सगळं घाट आहे खाली हे सगळं नाही का खाली दरी सेक्शन आहे दरी सगळी खाली घाटातली. समोरून ट्रक आहे एवढे छोटे रस्ते आहेत की नाही का जाताना आपल्या 2 ट्रक पण एका टाइमला बसणार नाहीत असं विषय. सगळं बाजूला पहाड आहे पहाडी इलाका आहे सगळा. घाट म्हणजे पहाडच असतो काय विषय नाही. सगळं हे फोडलेलं आहे. टर्न बघा असले डेड एंड आहेत ना डेड एंड आहेत काय विषय नाही. टर्न आहे जागेवर समोरून पण ट्रक येतात असा विषय आहे की उंबरली घाट आहे. उंबरली या घाटाचं नाव आहे. बेकार घाट आहे बेकार. आता वाजलेल्या तर रात्रीच्या किती वाजले पाटील फोन मध्ये दाखव किती वाजले कुठं वरती टाइम आहे गाईस. वॉच इज हिअर वॉच इज वॉचिंग ॲज 0330 कुठनं मध्ये रीड करा गाईस. सेमच टाइम झालाय. असल्या ब्युटिफुल टाइमला मला ब्लॉग ओपन केलाय आणि तुम्हाला दाखवलाय ब्युटिफुल टाइमला या घाटाची ब्युटी. जर सकाळी सनराईज असतं तर अजूनच छान दिसलं असतं. ठीक आहे मी पण जरा थोडा वेळ झोपतो आणि तुम्हाला पुढचे अपडेट देतो. चालू नाही झाला का अंडर कन्स्ट्रक्शन टोल ना काय झोपायला थांबल्यात काही दुःख पाटाचं दुःख इथं दिसू शकतंय काही विषय नाही. अंडर कन्स्ट्रक्शन टोल ना काय अजून काय सुरू नाही झाला. गाड्या बिड्या ट्रक बिक नाही का फुल्ली लोडेड ट्रक बिक येतात निवांत झोपायला झोप काढायला थांबल्यात.
असं थांबता येत नाही रस्त्याला टोल नाका तिथं बरोबर उजेडत थांबता येतं असं विषय. आता वाजलं गाईज 4:47 4:47. ठीक आहे. डे 1 ची नाईट आहे आपली. डे म्हणजे नाईट 1 आहे. डे 1 काहीच म्हणू शकतो आला. नाईट 1 आहे असा विषय. चेक करा काय वाईफ एकदम बाहेर दुःख दाखव रे पलीकडचं. आता दुःख येईल. आज आपण घाटमध्ये आपल्यापासून गणपतीपुळे अवघड राहिलेलं आहे. 26 झालेलं अवघड राहिलेले. 12 ते 13 किलोमीटर राहिलेले गणपतीपुळे. पलीकडं घाट असल्यामुळे पलीकडे सगळं दुःखच आहे. ते आता व्यू आलता पण ते नाही का जस्टच गेला असा सीन आहे. एक येईल पुढं अशी अपेक्षा आहे. तुम्हाला दिसल व्यू लय मस्त होता. खाली सगळं का हे दिसतंय दुःख खाली बघितलं तर वरून असा विषय. छान सीन चेक करा. चालते गाईज 6:22 इन द क्लॉक आणि आपण जवळ आलेलो आहे. 10 ते 12 किलोमीटर राहिलेलं आहे. आता पोचल्यावरती दाखवतो तुम्हाला कोणाचं काय रिॲक्शन आहे काय सीन. आता सॉन्ग एकदम प्ले केलं तुम्ही यूट्यूबवर. सॉन्ग सोडून दिलेत कारण सगळ्यांना झोप नोटवायसाठी. भागात सगळा असला दगडाच इमारती काहीच बघायला भेटतात. प्लॉटिंग पासून आंब्याच्या नाही का आंब्याला आपण कंपाऊंड केले सगळे आंब्याची झाडं आहे ती दोन्ही पण बाजूला. आणि प्लॉटिंग वगैरे जे काही गोष्ट असेल हो का घर असो काहीही असो असलेच विटा आहेत. असलेच झाड असलं दगड आहे. विटा नाही म्हणू शकत विटासारखा दगड आहे पण हे लाल कलरचा दगड नाही का रेड. मामा ह्या दगडाला काय म्हणते तो तांबडा दगड आहे. हे तांबडा दगडचं सगळं प्रत्येक इमारत ह्याच दगडाची बऱ्यापैकी 90%. कंपाऊंड पासून घराच्या प्रत्येक गोष्ट आता जरा उजडलंय सकाळ त्यामध्ये दिसायला लागलंय. प्रत्येक गोष्ट ह्याच कलरची आणि ह्याच कलरची म्हणतोय सॉरी ह्याच दगडातली. आणि विषय असा झालाय आता उजडलंय तर नाही रस्ते कुठला असायच्या आतमध्ये आल्यानंतर कुठलेच हायवे वगैरे नाही. सगळे असे बारीकच रस्ते 20-20 फुटे 30-30 फुटे नाही का त्यातनं ट्रॅव्हल करावं लागतं. त्यालाच जास्त मजा आहे हो का. चेक करा जास्त करून घर तसली. समोरचा जो व्ह्यू आहे डायरेक्ट समुद्र आहे. हे जो व्ह्यू आहे डायरेक्ट समुद्र आहे. पाणी डायरेक्ट निल्ला समुद्र बीच आणि पाणी आगमन झालेलं आहे आपल्या गणपतीपुळ्यात. हे सायन्स आहेत. सायन्स की आपलं आगमन झालं गणपतीपुळ्यात. नारळाची झाडं बीच समुद्र लाल माती सगळी लाल माती चेक करा. आणि अजून काय दाखवतो तुम्हाला सायन्स. पुढं टर्न घेतल्यानंतर तुम्हाला अजूनच समुद्र जास्त दिसेल नाही. हळूहळू आपण तिकडे जवळच चाललोय. त्याच्या पुढे गेलं तुम्हाला अजून दाखवतो मोठा व्ह्यू. आपण काही इथं आलोय हॉटेल दर्या सारंग लॉजिंग इथे आलोय. चेक करायला कसं नियोजन आहे स्टेचं आणि ह्याचं नाही का. आधी पूर्ण फ्रेश व्हावं लागेल त्यासाठी चेक करतो पुढच्या अपडेट. आपला सौदा बनला नाही. आपला व्यवहार काय बरोबर झाला नाही प्रॉपर. त्याने काही निगोशिएट केलं नाही एवढी पोरत बघून सुद्धा. त्यामुळं आता एक श्रेयस लॉज ही दरवेळेसचं ठिकाण आहे वाटतं मामांच्या ओळखीचं असा विषय. मामांच्या हाताची मागची घडी काय सुटत नाही. मामांची स्टाईलच आहे ती चालायची. श्रेयस लॉज ते का व्यवहार बरोबर कमी होतात का पैसे बघू चेक करू आणि निगोशिएबल जरा झालं करून टाकू. रूमचा रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला. रूम बघा चाललोय लेवर नेलंय त्याने सणा पळतोय. 3ऱ्या मजल्या आलोय. 3 मजले तर नाही बी. 212 213 212 गाडी पार्किंग करायला सांगितलेली एकदम निगोशिएबल रेटमध्ये झालं फायनल. तुम्हाला ट्रिपच्या एंडला सगळं सांगून दिलं रेट कसं काय कशाचं किती एक्सपेंडिचर झाला टोटल किती खर्च आला कुठं किती स्टेला किती गेले सगळं सांगतो. आता सध्याला फ्रेश होतो आणि मग आपण जाऊया डायरेक्ट बीचला.